असाल विषय, मग मी सभागृहाचं कामकाज 2 मिनिटांनी वाढवत आहे. दुसरा माझा विषय असा आहे की परिवहन, म्हणजे परिवहन मध्ये एसटी. आता याच्यामध्ये असं आहे की बाब क्रमांक 16 हा परिवहन आहे, पण याच्यात एसटी कुठे लिहिलेलंच नाहीये. त्यामुळे जसं आता प्रवीण दरेकरांनी सांगितलं की ते एसटी कंडक्टरचे चिरंजीव आहेत, त्यांनी एसटी जवळनं बघितलेली आहे. मी एसटीचा मंत्री होतो. एसटी खड्ड्यात घालण्याचं काम ते कुठे गेले? 2 महावीर दिसत नाहीयेत. ते चाक हलू देणार नाही. आपण मुद्दे पटापट मांडा. आपल्याला आपण फक्त 2 मिनिटं वाढवलंय. माझी विनंती आहे असं आहे की एका बाजूला एसटी खड्ड्यात जाते आणि दुसऱ्या बाजूला जी टेंडर कार्टल करून काढतायत. एसटीचं ज्या वेळेला एसटी प्रायव्हेटायझेशन किंवा एसटी चालवण्यासाठी देतात त्यावेळेला 2022ला ही एसटी आपण 43 रुपये पर किलोमीटर दिली होती विथ फ्युएल. आता अँथनी रोड ट्रान्सपोर्ट, सिटी लाईट ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल टाइम इंडिया या 3 कंपन्यांनी कार्टल केलं आणि ह्या 3 कंपन्यांनी कार्टल करून पर किलोमीटर यांनी एकूण 60 रुपयाचं टेंडर मंजूर करून घेतलं. 300 करोड रुपये तुमचे जात आहेत फक्त एका टेंडरमध्ये. 2400 करोड रुपये तुमचे जात आहेत आणि तुम्ही सांगताय की एका बाजूला एसटी जी लोकांची जीवनवाहिनी आहे, शेवटच्या माणसापर्यंत एसटी पोहोचते, ती खड्ड्यात चालली आहे. तिला अशा प्रकारची टेंडर काढून अजून लात मारून खड्ड्यात घालण्याचं काम करताय. काय अपेक्षा करता तुम्ही एसटीच्या लोकांकडनं? त्यांचे पगार वाढ त्यांचे आपण दिले, त्यावेळेला तुम्ही आंदोलन करून एसटी 5 महिने बंद केली. सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली एसटी बंद करायला आणि ज्या एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट चालू आहे आणि अशा प्रकारची टेंडर काढून अशा प्रकारचा भ्रष्टाचार करून तुम्ही पैसे वाढवून देऊन तुम्ही भ्रष्टाचाराचं कुरण ओपन केलेलं आहे. याची सखोल चौकशी या टेंडरची झाली पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उत्तरामध्ये हे आलं पाहिजे. विषय मांडून मी माझं भाषण थांबवतो.